करायचे। मुक्ताताईंनी आभाळ माया ते ठिपक्यांची रांगोळी अशा अनेक टीव्ही मालिका, नाटक, चित्रपट आणि जाहिरातींमध्ये अभिनय केला आहे। 2013 सालापासून मालिकांचं संवाद लेखन आणि नाट्यबाह्य कार्यक्रमांचं लेखन देखील त्या करतात। आई कुठे काय करते, होणार सुन्नी या घरची, तुमची मुलगी काय करते, अजूनही बरसात आहे अशा अनेक गाजलेल्या मालिकांचं संवाद लेखन त्यांनी केलं आहे। नुकतंच त्यांनी लिहिलेलं टीव्ही मालिका आणि बरंच काही नावाचं पुस्तक राजहंस प्रकाशननं प्रकाशित केलं आहे। गेल्या वर्षी मालिका लेखक संघटना नाटक चित्रपट संघटनेतर्फे सर्वोत्कृष्ट संवाद लेखनाचा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे। सध्या त्यांच्या आर पार भुवन की बात या YouTube चॅनलवरच्या सक्षम आणि घर सांभाळून स्वतःचं करिअर सांभाळणाऱ्या स्त्रियांच्या मुलाखतीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत। अशा कुशल व्यक्तिमत्वाचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अभिनेत्री लेखिका मुग्धा गोडबोले यांचं। अगदी आता मात्र प्रश्नाकडे बोलूया। प्रश्न फार कठीण आहे, लगेच रिॲक्शन आले। प्रश्न असा आहे की जर का तुम्हाला चॅनल हेड बनवलं तर कोणत्या विषयावर मालिका तुम्हाला दाखवायला आवडेल आणि त्यामागची तुमची भूमिका काय असेल? हे म्हणजे तुम्हाला एक दिवस देशाचे पंतप्रधान होण्याची संधी दिली तर तुम्ही काय कराल असं म्हणण्यासारखं आहे। कारण इतक्या गोष्टी करण्यासारख्या आहेत की सुरुवात कुठून करायची असा प्रश्न पडतोय। पण मी जर चॅनल हेड झाले तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी मालिकांचं बजेट वाढवेल। कारण बजेट अर्थकारण याच्याशिवाय काही होऊ शकत नाही। हे आज आपले एवढे स्पॉन्सर्स आहेत आणि इतका उत्तम कार्यक्रम चालला यावरनं आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं। काय दाखवीन याच्यापेक्षा किती दाखवीन हेही महत्वाचं आहे। मी प्रत्येक मालिका 500 भाग दाखवीन। प्रश्न मिटलेला आहे। आणि काय दाखवीन तर आज आत्ता इथे सुद्धा आपण इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी काम करणाऱ्या स्त्रियांविषयी बोलतो आहोत, त्यांच्याशी गप्पा मारतो आहोत। तर मला असंच काहीतरी दाखवायला आवडेल जिथे एक स्त्री, सध्याच्या काळातली स्त्री जी घर सांभाळून घराबाहेर पडूनही काम करत असते। तर हा जो सध्या वर्क लाईफ बॅलन्स असा एक शब्द वापरला जातो सगळीकडे सरसकट, तर ते कसं करतात हे दाखवण्याचा मी माझ्या बाजूनी प्रामाणिक प्रयत्न करेन। पण हे सगळं सांगितल्यानंतर मला कोणीही चॅनल हेड करणार नाही, त्याच्यामुळे हे सगळं आपण फक्त हवेत बोलतोय असं काही होणार नाहीये। हा फुटेज चॅनलला दाखवू नका। पण थँक्यू सो मच फॉर दिस आन्सर। थँक्यू सो मच। थँक्यू।